मित्रांनो, काल एक आपण व्हिडिओ बनवला होता हळदी कुंकाचा, तुम्ही बघितला असाल. मी म्हणलं होतं बायकोला पाठवू नका, पण एक हरामी मित्र आहे माझा, त्यानं बायकोला पाठवला. आणि काय म्हणला, वहिनी बघा तुमच्या समोर त्यानं किती आवाज करायला. मग काय, घरी आलो, भांडणाचा विषय चालू. आता 2 वाजून गेले तर अजून बायको मला जेवायला दिलं नाही. का तर मी काम करत नव्हतं म्हणली. अगं म्हणलं बाई तसं नव्हता विषय, तुलाही माहीत आहे. पिल्लू मामा मला जेवायला दिली आहे का? काय पिल्लू तू बिलाबाड बोलालीस? ताक आणि भाकर काय खायचा विषय आहे का पिल्लूराव? मम्मा काय म्हणली मग? तुम्हाला जेवाय नाही म्हणली. तुम्हीच म्हणलं की मग मम्माला बघ आता तिनं स्वतः जेवायली, मला जेवाय दिली का सांग बरं तू? काय म्हणली? तुम्हाला जेवाय नाही म्हणली. पिल्लू तू तर माझ्याकडून राजा राव, तू पण मम्माकडूनच बोलतीस. हां बघ बरं तिनं कसं स्वतः खायली आहे, मला जेवाय दिली आहे का? हां हो का, स्वतः खात बसली आहे आणि मला म्हणते तुम्ही बाहेर जायचं तुमच्या जानूकडे जेवायला म्हण. आता किती अवघड आहे बरं. काल उगं काल मजाकमध्ये बोललो होतो तर मी. हां मग काल तिने द्यायच ना मला खायला बरं. आता हो का, इथं आजी बसली आहे, आजी म्हणते वाढ, तिनं वाढ नाही गेली जेवायला. आणि जानूकडे जा म्हण, आणि हो का ही बी जानूकडे जा म्हणते. बघ बाई माझी कोण आहे, बाईला बरं बोलते का? बघा आजी माझी कोण आहे, जेवाय दिल ना मला. काल उगा मजाकमध्ये बोललो तर मी. आणि जानूकडे जा म्हण, ही बी जानूकडे जा म्हणते मला. बघा आता कसं असतंय, असं काय ना. इथून पुढे कसं, बायको म्हणली ना ही भिंत घाण नाही तर नाही म्हणायचं. मला माहित आहे घाण, पण बायकोने म्हटली की नाही, लक्षात ठेवायचं. आता ही मला ताकण भाकर आवडत नाही, पण तरी बी तिनं म्हणलेलं खायचं, गपचिप खायचं, विषय वाढीव करायचा नाही.